रामकृष्ण मंडळी. तर सकाळी सकाळी झोपेतून उठलो, ब्रश केला फ्रेश झालो. अर्धा तास झालं हिटरमध्ये पाणी ठेवलं तर पाणी गरम झालं होतं डायरेक्ट. आता आंघोळच करायची. आंघोळ झाल्यास आता भूक लागली. विषय कसा आहे, आपल्याकडे तसला नाश्ता बिष्टा काय नसतं, डायरेक्ट जेवण असतं. डायरेक्ट दण काय एकदम झालं. हो जेवण झाल्यास पुन्हा घातलं शर्ट, लावला गंध लावल्यास कसं असं हिंदूच्या बसडा असल्यासारखं वाटतं. निघलो कॉलेजला घरून. अक्षा काय एकटं जायला होतं कॉलेजला. अक्षाला आवाज आला, यार म्हणलं थांब मला येऊ दे. महादेवाच्या मंदिरापाशी आलो तर अखंड हिंदुस्थानाचं दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांचं दर्शन घेतलं. मग नंदी भगवान यांचं दर्शन घेतलं, महादेवाचं दर्शन घेतलं. अक्षाला म्हणला यार माझा पण व्हिडिओ काढ की. अक्षाने ओकेमध्ये व्हिडिओ काढला आपला पण. आलो फाट्यावर आल्यास अण्णाचा नातू दिसला. लगेच वाघुरा बस आल्या मग म्हणली तिचा पण व्हिडिओ घ्यावा. पण ती एसटी एवढी फुल भरून आली की तिच्यात उभा राहायला पण जागा नाही. वाघुरा एसटी गेली. वाघुरा एसटीमध्ये काय बसायला जागाच नव्हती. मग काय माळेवाडी एसटी आली. माळेवाडी एसटी काय पूर्ण रिकामीच होती. आम्ही अक्षाने मी मागचं सीट धरलं. मग आलो गप्पा मारत. माजलगावमध्ये पोहोचल्या मग काय अक्षरराव म्हणले आम्हाला थोडं काम आहे. मग मी काय एकटाच निघलो. ओम्या भेटला ट्रॅकवर आणि चेहरा दाखवायला एवढा लाजत होता की बघायचंच काम ना. अशी गचुंडी धरली चेहरा दाखवला त्याचा. झाला पेपर चालू झाला. सगळं तुम्हाला दाखवणार होतो पण कसं समोर मास्तर होता, मास्तरामुळे काय दाखवता आलं नाही. झाला पेपर. मग निघलो बस स्टँडला. आद्या, अक्षय आणि मी. रवीने काय पाण्याची बाटली घेतली होती. हो मग काय 2 गोट मारले आणि आद्याला बाटली दिली. आद्याला बी फार ताण लागली होती. आमच्या गावातला खोल्यावरचा पैलवान भेटला. मग त्याला तर व्हिडिओमध्ये घ्यावाच लागेल. गावातले अशी कालते DJ दीपक राज. लागली आम्हाला वाघुरा बस, पण सीट काय भेटलं नाही. इकून तिकून जागे भेटली पण हे माणूस असा दारू पिऊन आलता, असला घाण वाशीत होता त्याचा. आलोत फाट्यावर आल्यास मित्रांनी आवाज द्याला, अरे म्हणले इकडे की आम्हाला पण घे व्हिडिओ. घरी आल्यास हातपाय धुतले आणि सकाळी 7:30ला जेवण केल्यामुळे फार भूक लागली होती. मग काय जेवायला घेतलं ना, असा दणका वाजून द्याला का नाही. झोपेचा टाइम झाला हो आपला. आता अशी झोप येऊ लागली, डोळे असे अंधार येऊ लागले. मग आता काय झोपायचं ठरवलंय. एकदम मस्त झोप लागली होती बघा. कलमा नव्हता काय नव्हता. डायरेक्ट 6 वाजताच उठलो. मग काय तोंड हातपाय धुतले आणि झालो फ्रेश. तिथं आल्याच त्यांचे भांडणं चालू होते सुरजा दाद्या पाहुण्याची. अरुण गोरख हे मोबाईलमध्ये काय बघत होते माहीत नाही पण लय हसत होते. मग भेटला दत्ता म्हणला चला आपल्याला कोट्यावर जायचं. मग काय निघलो कोट्यावर. आलो घरी आलेले मस्त जेवण केलं. जेवण केल्या आली झोप. आता झोपायचं. भेटू पुढच्या ब्लॉगमध्ये.